श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात शांती आणि योग्य मार्ग शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक दैवी संकेत आहे. दत्तगुरूंचे रूप डोळ्यासमोर कसे साठवायचे आणि त्यांच्या रूपातील प्रत्येक प्रतीकाचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. दत्तगुरू म्हणजे केवळ एक मूर्ती नाही, तर ते सृष्टीतील त्रिमूर्तींचे म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित स्वरूप आहेत. त्यांच्या रूपाकडे पाहिल्यावर मन आपोआप शांत होते. जणू काही हजारो वर्षांची साधना एका क्षणात अनुभवास येते. दत्तगुरूंच्या 3 मस्तकांमध्ये सृष्टीची निर्मिती, पालन आणि संहार यांचे दिव्य संतुलन दिसते. त्यांच्या प्रत्येक चेहऱ्यावर वेगवेगळ्या भावनांचा गूढ संगम असतो. एक चेहरा शांत, दुसरा करुणामय आणि तिसरा अत्यंत गंभीर. हे तीनही भाव जीवनातील प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची शिकवण देतात. दत्तगुरूंच्या शरीरावरून प्रकट होणारे तेज अत्यंत दिव्य आणि चैतन्यमय असते. त्यांचे शरीर सुवर्णप्रकाशाने न्हाल्यासारखे दिसते, जणू सूर्यकिरणांनी त्यांना सतत आलिंगन दिले आहे. त्यांच्या अंगावर साधे पण पवित्र वस्त्र असते, जे त्यांची वैराग्यपूर्ण जीवनशैली दर्शवते. त्यांच्या गळ्यातील रुद्राक्ष माळ आणि हातातील कमंडलू, जपमाळ व त्रिशूळ ही सर्व चिन्हे त्यांची योगी व संन्यासी अशी ओळख अधोरेखित करतात. त्यांच्या प्रत्येक हालचालीत एक दिव्य लय असते, जी भक्ताच्या मनाला मंत्रमुग्ध करते. दत्तगुरूंच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती असते. त्यांच्या सभोवती नेहमी एक मंद, सुगंधी वारा वाहत असतो, जो जणू भक्तांच्या सर्व चिंता दूर करून टाकतो. त्या वातावरणात चंदन, फुलांचा आणि धूपाचा गंध दरवळत असतो. हे सर्व मिळून एक अद्भुत आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करतात, जी प्रत्येकाला अंतर्मुख होण्यास प्रवृत्त करते. पक्ष्यांचा गोड किलबिलाट, झाडांची हलकी सळसळ आणि दूरवरून येणारे मंद घंटानाद या सर्व गोष्टी त्या वातावरणाला अधिकच पवित्र बनवतात. दत्तगुरूंच्या समोर उभ्या असलेल्या 4 कुत्र्यांचे विशेष महत्त्व आहे. हे 4 कुत्रे 4 वेदांचे प्रतीक मानले जातात: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे कुत्रे अत्यंत शांत आणि जागरूक असतात, जणू ते ज्ञानाचे रक्षकच आहेत. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण निष्ठा आणि समर्पण दिसते, जी भक्तांना निस्वार्थ भक्तीची शिकवण देते. त्यांच्यासोबत असलेली गाय ही कामधेनूचे प्रतीक असून ती समृद्धी, कृपा आणि पालनपोषण दर्शवते. दत्तगुरूंच्या डोळ्यात एक विलक्षण आकर्षण असते. त्यांच्या नजरेत पाहिल्यावर असे वाटते की ते आपल्या अंतःकरणातील प्रत्येक भावना ओळखतात. त्या नजरेत प्रेम, करुणा आणि मार्गदर्शन यांचा अद्भुत संगम असतो. त्यांच्या डोळ्यातून जणू प्रकाशकिरणे बाहेर पडतात, जी अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा दीप प्रज्वलित करतात. त्यांच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा भक्तांच्या मनात आशा आणि विश्वास निर्माण करते. दत्तगुरूंच्या सभोवती एक दिव्य तेजोवलय असते, जे त्यांची आध्यात्मिक शक्ती दर्शवते.
हे तेजोवलय केवळ प्रकाश नाही, तर ते एक जिवंत ऊर्जा आहे जी सतत स्पंदित होत असते. त्या प्रकाशात एक अद्भुत शांतता आणि स्थिरता असते, जी मनातील सर्व गोंधळ दूर करते. जणू काही त्या तेजोवलयात प्रवेश करताच मन सर्व चिंता विसरून एका गूढ शांततेत विलीन होते. दत्तगुरू ज्या ठिकाणी उभे असतात ते स्थान नेहमीच निसर्गाच्या सान्निध्यात असते. घनदाट जंगल, शांत नदी किनारा किंवा एखादे पवित्र पर्वत. त्या ठिकाणी एक अद्वितीय ऊर्जा असते जी प्रत्येकाला आध्यात्मिक अनुभव देण्यास सक्षम असते. झाडांच्या सावलीतून येणारे सूर्यकिरण, नदीच्या पाण्याचा मंद प्रवाह आणि पक्ष्यांचे मधुर गाणे हे सर्व त्या वातावरणाला जिवंत ठेवतात. दत्तगुरूंच्या उपस्थितीत काळ जणू थांबतो. त्या क्षणी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांचा फरक मिटतो. फक्त एकच गोष्ट उरते, ती म्हणजे शुद्ध चैतन्य. त्यांच्या सान्निध्यात मनातील सर्व नकारात्मकता नाहीशी होते आणि एक नवीन ऊर्जा जन्म घेते. ही ऊर्जा भक्तांना त्यांच्या जीवनातील अडचणींवर मात करण्याची ताकद देते. दत्तगुरूंच्या रूपाचे आणि सभोवतालच्या वातावरणाचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे, कारण ते अनुभवण्यासारखे आहे. त्यांच्या प्रत्येक दर्शनात एक नवीन अर्थ, एक नवीन संदेश दडलेला असतो. त्यांच्या रूपाकडे पाहताना मनात एक गूढ आनंद निर्माण होतो, जो शब्दांच्या पलीकडचा असतो. अखेर दत्तगुरूंचे रूप आणि त्यांचा परिसर हे केवळ एक दृश्य नाही, तर तो एक आध्यात्मिक प्रवास आहे. त्या प्रवासात प्रत्येक भक्त स्वतःला शोधतो, स्वतःच्या अंतरंगाशी जोडतो आणि जीवनात खऱ्या अर्थाला समजून घेतो. दत्तगुरूंच्या त्या दिव्य रूपात एक अशी जादू आहे, जी मनाला स्पर्श करून आत्म्याला जागृत करते आणि जीवनाला एक नवीन दिशा देते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.